परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वजूर इथं परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचं 32वे वार्षिक अधिवेशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं। 17 जानेवारीला हे संमेलन पार पडलं। संमेलनाचं उद्घाटन आमदार विजय भावळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार मधुसूदन केंद्रे हे होते। 3 सत्रांमध्ये झालेल्या या अधिवेशनात पहिले सत्र सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण काळाची गरज, दुसऱ्या सत्रात ग्रंथ उत्सव 2015 या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली, तर तिसऱ्या सत्रामध्ये कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमात सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण काळाची गरज या पुस्तकाचं विमोचनही करण्यात आलं। कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर रामेश्वर पवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण काळाची गरज या विषयावर सखोल माहिती दिली। झालेल्या या अधिवेशनामध्ये जिल्हाभरातून साहित्यिक आणि ग्रंथवाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रंथालय संघाचं 32वे वार्षिक अधिवेशन या अनुसार सार्वजनिक तालुका अदर्जाच्या ग्रंथालयात आज संपन्न झालेला आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर, अनेक सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, 2 आमदारांचाही सहभाग होता। आज 350 लोकांची नोंदणी या जिल्ह्यातील ग्रंथालयांनी केलेली आहे। या परभणी जिल्ह्यात 400 ग्रंथालय आहेत। ग्रंथालयाच्या अनेक समस्या आहेत। शासनानं 2004 साली अनुदान दुप्पट केलेलं होतं। त्यानंतर पडताळणी करून 2012 साली 50% वाढ केलेली आहे। आज ड दर्जाच्या ग्रंथालयास फक्त 32,000 वार्षिक अनुदान मिळतं आणि मध्यंतरी हिवाळी अधिवेशनावर जवळपास 10,000 लोकांनी मोर्चा काढलेला होता। त्यांच्या मुख्य मागण्या आहेत की अनुदानात दुप्पट वाढ झालेली पाहिजे, वेतनश्रेणी मिळाली पाहिजे, नवीन वाचनालयाला मान्यता दिली पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये केवळ 22% ग्रंथालय ग्रामीण भागात आहेत आणि 68% खेड्यामध्ये ग्रंथालय नाही, ती झाली पाहिजे। ग्रंथालयाचा दर्जा वाढ झाला पाहिजे। ह्या प्रमुख मागण्या आज या चळवळीच्या माध्यमातून सर्व ग्रंथालय प्रतिनिधींनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या आम्ही शासनाकडे सादर करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।